सारखा आपलं त्याचा अक्काचा वाडा चाललेला सर हे कशासाठी आहे? कारण त्याचं जिच्यावर प्रेम आहे ती अक्काच्या वाड्यात राहते. आनंदीवर प्रेम आहे त्याचं. लगीन करायचंय त्याला तिच्याशी. आणि चोकट ठिकाणावर आहे का तुमचं? अक्का मारून टाकेल मला. आणि ते बी ह्या घरात येऊन त्यानं यवाना समजा गावामध्ये पेढ सुद्धा वाटले असतील. ह्याला तुम्ही जबाबदार आहे बाबा. तुझं हे लाजणं, काहीही विचारल्यावर शांत बसणं, यालाच मी माझा होकार समजतो. आणि आज देवाच्या साक्षीनं मी तुला माझी पत्नी मान. इथून पुढे आपल्याला कोणीही वेगळं करू शकणार नाही. तू लहानाची मोठी कधी झालीस मला कळलंच नाही. आणि आता तू लग्न करून सासरी जाणार. मम्मा, पण माझ्या सुखाला कोणाची नजर नाही ना लागणार. काय वेड्यासारखं बोलतेस तू? अगं, कुणाची हिम्मत नाही होणार मान वर करून बघायची. आणि तसं झालंच ना तर ती मान खाली नाही जायची, वरच्या वर कापून टाकेन मी. संसाराची धूळधाण कशाला म्हणतात मी भोगलाय. ते भोग तुझ्या वाट्याला नाही येऊ द्यायची मी. आम्हाला पार्टनर कोण घेतलंय हे का आमचं कर्तृत्व बघून नाही, ईरकड बघू. पण ईर ह्या सगळ्याला तयार व्हायचा नाही. तो काय त्याचा बाप बी तयार होईल. हक्काची पोरगी नारायणी तिची एकुलती एक पोरगी आहे. उद्या अक्काच्या सगळ्या प्रॉपर्टीची तीच मालकीन होणार आहे. कळत कसं नाही तुम्हाला? तुम्हाला कसं कळत नाही? ईर पैशाच्या मागे धावणारा पोरगा नाही. पैशाच्या मागा आम्ही धावू. त्याला म्हणावं तू फक्त त्या अक्काच्या पोरीशी लगीन करून घरात बस. अक्काचा बाप खासदार आहे. काय नाही, निदान यंदा आमदार किती सुटल. आणि हे एवढं सगळं सोडून तुम्हाला त्या पोरीमध्ये रस आहे व्हय? हे सगळं तुम्ही माझ्या गळी उतरवाल हो. पण पोराला कसं समजावणार आहात? कानाखाली आवाज काढून समजवीन. लगीन करायचं ते अक्काच्या पोरीशी करायचं. त्यांनी आमचं खरं रूप बघितलं नाही अजून. माते, आजपर्यंत तुझी कृपादृष्टी राहिली माझ्यावर. तुझी हीच कृपादृष्टी आता माझ्या लेकीवरही असू दे. तुझ्या आशीर्वादाने आज आम्ही एका नवीन कार्याला सुरुवात करतोय. त्या कार्यावरती तुझी सावली असू दे. आणि हे कार्य जर का यथासांग पार पडलं ना तर तुझ्या डोक्यावर सोन्याचा कळस चढवीत माते. नांगला काका, आपण पिढी कशा पे वाटतोय? आपलं नारायणीचं लग्न ठरलं. कधी? काल. तू कुठेतरी बाहेर गेली होतीस. कालपासून आम्ही सगळे पेढेच खातोय. तू पण खा. ठरलंय कोणाशी? आपल्या वीरशी. आपलं नारायणीचं लग्न ठरलं. नारायणीचं लग्न ठरलं. नारायणीचं लग्न ठरलं. काल बाहेर गेली होतीस. कुठेतरी बाहेर गेली होतीस. आम्ही सगळे पेढेच खातोय. तू पण पेढेच खातोय. तू पण खातोय. तू पण खा. आपल्या वीरशी. कालपासून आम्ही सगळे पेढेच खातोय. नारायणीचं लग्न ठरलं. नारायणीचं लग्न ठरलं. कालपासून आम्ही सगळे पेढेच खातोय. आम्ही सगळे पेढेच खातोय. तू पण खा. आणि आज देवाच्या आपल्या वीरशी. आपल्या वीरशी. तुला माझी पत्नी मी, तुला माझी पत्नी मी. आपलं नारायणीचं लग्न ठरलं. नारायणीचं लग्न ठरलं. आता आपल्याला कोणीही वेगळं करू कोणीही वेगळं. कारण इथून पुढे तुला सुखातच पुढे तुला सुखातच या जगातलं प्रत्येक जगात तुझ्या पायाशी आणून तुझ्या पायाशी आणून वचन देतो.